नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आपण आपले प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल. आमचा हा चॅनल फक्त इंग्रजी स्पीकिंगसाठी नसून सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. मग तो शालेय शिक्षणाचा विद्यार्थी असो, स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असो, कॉलेजचा विद्यार्थी असो किंवा ज्याला इंग्रजी शिकायचे आहे त्याच्यासाठी सर्वांसाठी आमचं चॅनल खूप महत्त्वाचं आहे. आणि आमच्या चॅनलची एज लिमिट अशी काही नाही आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांनाही त्याचा लाभ होईल. आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे ज्यावेळी आम्ही व्हिडिओ अपलोड करू त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. चला तर मग आज आपण एका वेगळ्या टॉपिकवर आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे महत्त्वाची पायरी काय असते आपल्याला, ज्यावेळी आपलं सगळं कंप्लीट होतं एज्युकेशन वगैरे, त्यावेळी नंतर असतं ते इंटरव्ह्यू. ते आज आपण बघणार आहोत जी जॉब इंटरव्ह्यूला इम्प्रेशन म्हणजे कसं इम्प्रेशन पाडलं जातं, त्याच्यासाठी कुठले पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत ते आता आपण बघणार आहोत. चला तर मग आता सुरुवात करू. बघा, इम्प्रेशन इन ॲन इंग्लिश स्पीकिंग जॉब इंटरव्ह्यू. HR व्हेरीफाईड पॉईंट्स आहेत ते, म्हणजे HRने रिकमेंडेड केलेले त्यांचं मत विश्वासात घेऊन आम्ही हे बनवलेलं आहे. चला तर मग सुरुवात करू. बघा, पहिल्यांदा काय आहे मी वाचून दाखवतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. फर्स्ट बघा, जॉब इंटरव्ह्यूज कॅन बी इझी इन अ फर्स्ट मदर लँग्वेज बट सेकंड इंग्लिश लँग्वेज इज डिफिकल्ट. First, you have to deal with nerves. Then there's the matters of actually expressing yourself clearly. And finally, you need to make sure you cover all the points necessary to present the best possible image of yourself. म्हणजे काय, जॉब इंटरव्ह्यू हा इझी असतो ज्यावेळी आपण मदर टंग लँग्वेजमध्ये, म्हणजे आपली मदर टंग लँग्वेज कुठली आहे तर मराठी आहे. मराठीमध्ये आपण इझिली ते मॅनेज करू शकतो, इझिली आपण तो चांगल्या प्रकारे देऊ शकतो. पण आता प्रॉब्लेम काय होतो, ज्यावेळी जॉब इंटरव्ह्यू वगैरे असतात त्यावेळी आपल्याला सेकंड लँग्वेजला प्रिपेअर करावं लागतं. म्हणजे इंग्रजी ही आपली सेकंड लँग्वेज आहे आणि त्याच्यामध्ये बोलणं, त्यामध्ये फेस करणं थोडं डिफिकल्ट होतं. त्यावेळी काय करायला पाहिजे, म्हणजे तुमचे कसं डील करायला पाहिजे आपल्या कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी ते दिलेलं आहे. त्यावेळी कुठले एक्सप्रेशन आपल्याला क्लिअरली करावं लागेल, कुठले एक्सप्रेशन द्यावे लागेल, त्याचप्रमाणे कुठले पॉईंट्स आपल्याला महत्त्वाचे आहेत जे आपल्याला काय करू शकेल बेस्ट, त्याच्यापुढे काय करू शकेल बेस्ट एक्सप्लेन करू शकू आपण, जो इंटरव्ह्यूवर असतो, इंटरव्ह्यू घेणारा असतो त्याच्याजवळ हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू. There's so much to think of before even worrying about your English, but following this step will make the process easier and hopefully help you get the job of your dreams. म्हणजे खाली काहीचे पॉईंट्स दिलेले आहेत महत्त्वाचे, ते आपण बघून त्याचे काही स्टेप्स आहेत ते बघून आपण चांगल्या प्रकारे असा जॉब मिळवू शकतो. चला तर मग आता ते पॉईंट्स बघूया आपण कुठले कुठले आहेत ते. पहिलं आहे बघा, मेक शुअर यू गेट देअर अर्ली. मेक शुअर यू गेट देअर अर्ली म्हणजे लवकर पोचण्याची खात्री. म्हणजे ज्यावेळी इंटरव्ह्यू असतो त्यावेळी आपण काय करायला पाहिजे, लवकर म्हणजे वेळेच्या अगोदर तिथे पोचायला पाहिजे, म्हणजे त्याचं इम्प्रेशन असतं ते चांगलं होतं. बघा, साऊंड सिम्पल डझंट इट. It's advice that applies to any interview. Being late is not a good way to impress the interviewer. म्हणजे पहिल्यांदा काय आहे तर आपण पहिला ॲडवाईस काय आहे, सल्ला काय आहे तर इंटरव्ह्यूला जाण्या अगोदर, म्हणजे इंटरव्ह्यू आहे त्याच्या अगोदर आपण तिथे पोचायला पाहिजे. जर आपण लेट केलं तर ती बॅड इम्प्रेशन पडतं, म्हणजे नॉट अ गुड इम्प्रेशन, म्हणजे बॅड इम्प्रेशन पडतं जो इंटरव्ह्यूवर घेणारा असतो त्याच्यावर. म्हणून काय,
but it especially important for a second language interview because being calm is important to make sure you are able to focus on speaking well and expressing yourself clearly. आणि त्याच्यामध्ये अजून काय महत्त्वाचा पॉईंट्स असतो यामध्ये, तर एक्स्पेशली इम्पॉर्टंट काय तर सेकंड लँग्वेज इंटरव्ह्यू असतो हा, बरोबर ना. इंग्रजी आपली सेकंड लँग्वेज आहे, त्यामुळे आपण शांतपणे सगळं व्यवस्थित महत्त्वाचं पॉईंट्स असतात ते आपण कवर करायला पाहिजे. त्यासाठी मेनली आपण फोकस करायला पाहिजे कुठल्या गोष्टीवर, तर स्पीकिंग वेल. स्पीकिंग म्हणजे चांगलं बोलायला पाहिजे, चांगलं प्रोनाऊन्सिएशन क्लिअर असायला पाहिजे, कम्युनिकेशन चांगलं असायला पाहिजे आणि जे आपण सांगतो आहे ते एक्सप्रेशन पण क्लिअर असायला पाहिजे, जेणेकरून जो इंटरव्ह्यू घेणारा आहे त्याला ते समजायला पाहिजे. ही महत्त्वाची पॉईंट्स आहे. काय, मेक शुअर यू गेट देअर अर्ली. आता इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहेत यामध्ये, तर ह्यामध्ये जे दिलेलं आहे त्यामध्ये, तर रीच इंटरव्ह्यू प्लेस अर्ली म्हणजे मुलाखतीच्या ठिकाणी आज जो ठरलेला वेळ आहे त्याच्या अगोदर आपण तिथे पोहोचायचं. दुसरं आहे काम माइंड म्हणजे मन शांत ठेवायचं. आपण काय केलं, गोंधळलं की आपण जे काही केलेलं असतं इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन वगैरे केलेलं असतं ते आपलं जातं डोक्यातून. त्यामुळे डोकं शांत ठेवायचं, मन शांत ठेवायचं आणि आपण तो फेस करायचा. फोकस ऑन इंग्लिश वेल अँड एक्सप्रेस युअरसेल्फ म्हणजे इंग्रजीवर चांगले लक्ष केंद्रित करायचं आणि स्वतःला व्यक्त करायचं, म्हणजे चांगलं आपण बेस्ट देण्याचा त्यामध्ये आपण प्रयत्न करायचा, जेणेकरून आपण सिलेक्ट होऊ शकू. आता दुसरा पॉईंट्स बघूया काय आहे तो, प्रिपेअर वेल बट डोंट राईट अ स्क्रिप्ट म्हणजे चांगली तयारी करा पण क्रिप्ट लिहू नका. म्हणजे चांगली तयारी करा पण क्रिप्ट लिहू नका, म्हणजे आपण पाठ केल्यासारखं त्याच्याजवळ बोलू नका, तो एक्सप्लेन करून बोला. म्हणजे तुम्हाला बॉडी लँग्वेजने एक्सप्लेन जसं करतात तेच तसं करून बोला. म्हणजे तुम्ही कोणाची कॉपी करतायत असं वाटायला नको, म्हणजे एखादं स्क्रिप्ट लिहून घेतलं आणि ते तुम्ही वाचताय असं व्हायला नको. तुम्ही ते एक्सप्रेशन त्याला जो इंटरव्ह्यू घेणारा आहे त्याला इंटरव्ह्यूवर आहे त्याला काय करायला पाहिजे, ते सगळं एक्सप्लेन व्हायला पाहिजे, त्याला ते समजायला पाहिजे, अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे, म्हणजे चांगलं इम्प्रेशन पडतं. बघूया सेकंड पॉईंटचं, इट्स युजली इझी टू गेस व्हॉट काइंड्स ऑफ इन्फॉर्मेशन अँड इंटरव्ह्यूअर will want to find out in a job interview in English, but you can never be 100% sure. Make sure you know all the vocabulary to describe your background and work experience, but don't practice it as a script. The interviewer may ask the same question in a number of different ways, and it's important to make sure your answer is absolutely answering the क्वेश्चन्स, नॉट जस्ट गिविंग सम रिलेटेड इन्फॉर्मेशन. म्हणजे ह्याच्यामध्ये काय महत्त्वाचं दिलेलं आहे तर यामध्ये, तर आपल्याला वेगवेगळ्या इझी टू गेस व्हॉट काइंड्स ऑफ इन्फॉर्मेशन टू इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यूवरला काय एक्सपेक्ट आहे, म्हणजे कुठली इन्फॉर्मेशन त्याला पाहिजे आहेत ती आपल्याला शोधून काढून ते आपल्याला सांगता यायला पाहिजे. कारण त्याचं इंटरव्ह्यूवरचं काय असतं तर आपल्याला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला कशी मिळू शकेल याच्याकडून, म्हणजे जो दिलेला असतो रेझ्यूम पण दिलेला असतो, पण त्या रेझ्यूमच्या व्यतिरिक्त तुम्ही काय देऊ शकता हे खूप मोस्ट इम्पॉर्टंट असतं आणि ते इंटरव्ह्यूला पाहिजे, इंटरव्ह्यूवर असतो तो घेणारा असतो त्याला पाहिजे असतं. त्याच्यामुळे काय करायला पाहिजे तर आपण चांगली जास्तीत जास्त माहिती गोळा करायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की त्याला इन्फॉर्मेशन पाहिजे आहे, त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे, पण आपण 100% शुअर आपण सांगू शकत नाही की त्याला फक्त म्हणजे आपण जे करणार आहोत तेच फक्त तो विचारणार आहे असं नाही आहे, त्याच्या अपोजिट पण तो विचारू शकतो, म्हणजे अजून काही स्पेसिफिक अजून नॉलेज पण त्याला पाहिजे असतं, त्या दृष्टीने आपण तयारी करायची असते. आता मेक शुअर यू नो ऑल द vocabulary टू डिस्क्राईब युअर बॅकग्राऊंड अँड वर्क एक्सपिरियन्स, बट डोंट प्रॅक्टिस इट ॲज अ स्क्रिप्ट. हे महत्त्वाचं आहे की व्हॉकॅब्युलरी म्हणजे व्हॅकॅब्युलरी आपली चांगली पाहिजे, हे झालंच,
पण डिस्क्राईब बॅकग्राऊंड त्याच्याशी रिलेटेड जो काही आपला टॉपिक आहे ज्याच्यासाठी आपण जात आहोत इंटरव्ह्यूसाठी, त्याच्यामध्ये काय व्हॉकॅब्युलरी म्हणजे त्याचे जे काही शब्द रिलेटेड शब्द वगैरे आहेत ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. पण त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे त्या शब्दांची, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून ती स्क्रिप्टसारखं आपलं सांगितलं असं होऊ देऊ नका. म्हणजे कसं तुम्ही प्रॅक्टिस करा, ते डिस्क्राईब व्हॉकॅब्युलरी पाहिजेच, पण स्क्रिप्ट वाईज तुम्ही करू नका. लक्षात ठेवा आणि कुठे कुठे काही जो इंटरव्ह्यूवर विचारतो त्याच वेळी तुम्ही ते सांगा. आता बघा, द इंटरव्ह्यूअर मे आस्क द सेम क्वेश्चन्स इन द सेम नंबर ऑफ डिफरंट वे. म्हणजे इंटरव्ह्यूअर क्वेश्चन्स विचारतो, पण तो क्वेश्चन्स असा लाईनमध्येच विचारेल असं सांगता येत नाही. काही डिफरंट वेजने पण विचारू शकतो. म्हणजे आता एक क्वेश्चन्स विचारला एकाशी रिलेटेड, तर त्याच्यानंतर काही 2-3 प्रश्न विचारल्यानंतर त्याच रिलेटेड अजून दुसरा प्रश्न विचारला, असा तो करू शकतो. म्हणजे सेम क्वेश्चन्स तुम्ही जसे करतात एक्सपेक्ट करतात त्याप्रमाणे तो विचारेलच असं नाही, तो कसा पण विचारू शकतो. नंबर ऑफ डिफरंट वे अँड इट्स इम्पॉर्टंट टू मेक शुअर युअर ॲन्सर इज ॲब्सोल्युटली ॲन्सरिंग द क्वेश्चन्स. आणि तुमचं जे ॲन्सर्स आहेत, तुम्ही जे ॲन्सर्स देणार आहात इंटरव्ह्यूअरला, ते लक्षात ठेवायचं की त्याच्याशी रिलेटेडच पाहिजे, त्याच्याशी रिलेटेड पाहिजे. नाहीतर मुद्दा एक असेल, टॉपिक एक असेल आणि तुमचा ॲन्सर इज डिफरंट असेल तर ते चालणार नाही. ते काय होईल, विषयाला धरून होणार नाही. त्याच्यामुळे काय होणार, ते इम्प्रेशन चांगलं पडणार नाही. त्याच्यामुळे काय, जो प्रश्न विचारत आहे इंटरव्ह्यूवर त्याच्याशीच रिलेटेड आपण ते आन्सर द्यायला पाहिजे. नॉट जस्ट गिविंग सम रिलेटेड इन्फॉर्मेशन. म्हणजे सम रिलेटेड इन्फॉर्मेशन नको आहेत, जे काही विचारतो आहे त्याच्याशीच रिलेटेड आपण ते करायचं, उत्तर द्यायचं. आता ह्यामध्ये काय इम्पॉर्टंट पॉईंट्स लक्षात ठेवायचे, तर संबंधित माहिती गोळा करायची. तुमचं जे काय बॅकग्राऊंड आहे, तुमचं जे काय म्हणजे तुम्ही ज्या फील्डमध्ये आहे त्याची आपण काय करायची, माहिती गोळा करायची, जास्तीत जास्त माहिती. म्हणजे आपण काय करू शकतो की आपल्याला माहिती आहे किंवा इंटरव्ह्यूअरला जे माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण त्याला सांगू शकतो. त्याच्यामुळे काय होतं, तर कॅचिंग इम्प्रेशन जरा जास्त पडतं आणि इम्प्रेशन चांगलं पडतं त्याच्यावर. म्हणजे त्याला वाटतं की याला माहिती आहे असं. त्याच्यामुळे संबंधित माहिती गोळा करायची. दुसरं इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे, तर शब्दसंग्रह माहिती असणे आवश्यक आहे. आता शब्दसंग्रह म्हणजे व्हॉकॅब्युलरी, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड जे काही शब्द आहेत, वर्ड्स आहेत, ते आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. आणि तिसरं, स्क्रिप्टवर सराव करू नका. म्हणजे डोंट प्रॅक्टिस ऑन स्क्रिप्ट. म्हणजे एखादं स्क्रिप्ट तयार केलं आणि त्याप्रमाणे तुम्ही आपले बोलत जात आहेत, तसं नाही. तुम्हाला तुमच्या पदरची वाक्य पण टाकण्याची सवय असायला पाहिजे. म्हणजे तुमच्या त्या रिलेटेड कसं होईल त्याच्यावर जास्त इम्प्रेशन पडेल आणि तुम्ही त्यावर अधिक बोलू शकाल. जर स्क्रिप्टवर तुम्ही बोललात तर तुमचा गोंधळ होईल. कशाला गोंधळ होईल, कारण स्क्रिप्टवर आपण जेवढं केलेलं असतं तेवढंच आपल्या लक्षात असतं, पण अदर जी इन्फॉर्मेशन असते ती आपण त्यामध्ये ॲड करू शकत नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ती अदरची इन्फॉर्मेशन ॲड करता, पण स्क्रिप्टमध्ये कसं पाठांतर असतं, डायरेक्ट तुम्ही पाठ करता आणि तसं बोलून जाता. तसं नको. म्हणून डोंट प्रॅक्टिस ऑन स्क्रिप्टवर नको बोलू नका. म्हणजे तुम्ही तुमचं जे आहे जनरल आहे, जे काही तुम्ही बोलतायत तसं तुम्ही बोला, म्हणजे जास्त इम्पॅक्ट पडू शकेल. आता तिसरा पॉईंट बघूया, टेल द इंटरव्ह्यूअर व्हॉट ही वॉन्ट टू नो. आता मुलाखतकाराला काय जाणून घ्यायचे आहे ते सांगा. आता मुलाखतदाराला काय जाणून घ्यायचं आहे ते सांगा, म्हणजे त्या रिलेटेड तुम्ही त्याला सांगा. बघा, अगेन answer the interviewer's questions rather than just giving him some related information. The whole reasons for the interview is that the interviewer wants to find out more than is written on your resume. If you just repeat the information on your resume, there is no reasons to be in the interview at all. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, तर तुमच्या जे आहे म्हणजे रादर दॅन म्हणजे तुम्ही जी इन्फॉर्मेशन ॲड केलेली आहे रेझ्यूममध्ये म्हणजे तुमच्या CV मध्ये जो इन्फॉर्मेशन ॲड केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्या मुलाखतदाराला काय देऊ शकतात, म्हणजे तुम्ही त्याला काय सांगू शकतात. कारण
रेझ्यूममध्ये तुमची माहिती दिलेली असते ते त्यांनी वाचलेलीच असते, त्याच्यामुळे त्याला तुमची आयडिया आलेलीच असते की तुम्ही काय केलं आहे, काय ते रिपीट करू नका. त्याला काही अर्थ नाही, कारण त्याच्याशी रिलेटेड जे काही आहे तुमच्या फील्डशी रिलेटेड ते तुम्ही सांगा. म्हणजे त्याला काय होईल तर त्याला जास्त त्याच्यातून माहिती मिळू शकेल आणि त्याला वाटेल की ह्याला जरा माहिती आहे. हे बघा, इफ यू जस्ट रिपीट द इन्फॉर्मेशन ऑन युअर रेझ्यूम देअर इज नो रिझन्स टू बी इंटरव्ह्यू ॲट ऑल. जर रेझ्यूममधलंच तुम्ही जर सांगत असाल तर इंटरव्ह्यूचा काय उपयोग आहे? काही उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे म्हणत आहे तुम्हाला जी काय आउटसाईड आहे म्हणजे त्याच्याशी रिलेटेड टॉपिक भरकटू देऊ नका. त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला जे काय माहिती आहे, जे मुलाखतदाराला काय जाणून घ्यायचं आहे ते लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही ते बघा. आता ह्यामध्ये इम्पॉर्टन्स पॉईंट काय येतात तर तुमच्या नोकरीबद्दल अधिक माहिती द्या. तुमचे रेझ्यूम समाविष्ट असलेली समान माहितीची पुनरावृत्ती करू नका. हे सांगितलेलं आहे. नोकरीबद्दल तुमच्या जी काय अधिक माहिती आहे, फील्डबद्दल जी काय माहिती आहे ती द्या. रेझ्यूममध्ये आहे ती तुम्ही पुनरावृत्ती करू नका, रिपीट करू नका. गिव मोर इन्फॉर्मेशन अबाउट युअर जॉब. डोंट रिपीट सेम इन्फॉर्मेशन इन्क्लुडेड युअर रेझ्यूम. त्याच्यानंतर चौथा पॉईंट्स बघूया. ॲड इन युअर एक्स्ट्रा डिटेल्स. तुमची अतिरिक्त माहिती जोडा. तुमची काय अतिरिक्त माहिती असेल ती जोडा. म्हणजे देअर इज प्रॉबेबली अ लिटल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन यू वॉन्ट टू गिव द इंटरव्ह्यूअर to show what a great employee you could be, but it may not be directly related to the questions you are being asked. After you have asked a related questions for the interviewer, use a phrase like this might be a good time to explain, or this is related to, or examples of this might be, to ensure you add your extra information in a रिलिव्हंट वे. आता यामध्ये काय आहे तर प्रॉबेबिलिटी लिटल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन यू वॉन्ट टू गिव द इंटरव्ह्यूअर टू शो व्हॉट अ ग्रेट एम्प्लॉई यू कुड बी. म्हणजे तुम्ही जर अतिरिक्त माहिती जोडली म्हणजे लिटल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जर दिली तर इंटरव्ह्यूअरला काय वाटतं की ह्या एम्प्लॉईमध्ये काहीतरी आहे चांगलं, म्हणजे हा काहीतरी चांगलं देऊ शकतो. बट इट मे नॉट बी डायरेक्टली रिलेटेड टू क्वेश्चन्स यू आर बिंग आस्क. पण एक लक्षात ठेवा, त्यांनी ज्यावेळी विचारलं त्यावेळीच उत्तर द्यायची. नाही तर आपल्याकडे आहे नॉलेज आहे म्हणून आपण सगळं बोलून मोकळं व्हायचं असं नाही. कारण तो विचारणं त्याच्याशी रिलेटेड आपलं ॲन्सर्स असायला पाहिजे. ज्यावेळी क्वेश्चन्स आस्क करणार त्याचवेळी आपण ती माहिती त्याला द्यायची, अगोदर त्याला माहिती द्यायची नाही. आणि रिलेटेड असेल, सपोज क्वेश्चन्स रिलेटेड असेल त्यावेळी तुम्ही दिली तर इट्स ओके. पण डायरेक्टली असं तुम्ही तुमच्या मनाचं आपलं सांगतायत असं होऊ देऊ नका. आफ्टर यू हॅव आन्सर अ रिलेटेड क्वेश्चन्स फ्रॉम द इंटरव्ह्यूअर. म्हणजे त्या इंटरव्ह्यूचं रिलेटेड क्वेश्चन्स जो आहे तो ॲन्सर देताना तुम्ही कुठल्या फ्रेजेसचा वापर करायला पाहिजे तर दिस माइट बी अ गुड टाईम टू एक्सप्लेन. ह्यासारख्या वाक्याने सुरुवात करून त्याच्या पुढे तुम्ही जे ॲडिशनल जी माहिती असेल ती जोडू शकता. अदरवाईज अजून एक आहे धिस इज रिलेटेड टू किंवा ॲन एक्झाम्पल ऑफ धिस माइट बी. यासारखे तुम्ही जी काय आहे फ्रेजेस आहे त्याच्यामध्ये तुम्ही ती रिलिव्हंट माहिती जी काय इन्फॉर्मेशन असते ती तुम्ही ॲड करू शकतात. याच्यामध्ये आता इम्पॉर्टन्स पॉईंट्स कुठले येत आहेत बघूया. पहिला आहे काय, मुलाखतकारांच्या अपेक्षेनुसार अतिरिक्त तपशील द्या. प्रोव्हाइड एक्स्ट्रा डिटेल्स ॲज पर इंटरव्ह्यूअर एक्सपेक्टेशन. म्हणजे ह्याच्यामध्ये काय मुलाखतदाराला काय पाहिजे आहे हे त्याची काय तुमच्याकडून अपेक्षा आहे त्याप्रमाणे तुम्हाला जी माहिती आहे अतिरिक्त ती तुम्ही त्याला प्रोव्हाइड करा. म्हणजे जास्त त्याच्यावर इम्प्रेशन पडू शकतं. दुसरं आहे यूज सेंटेन्सेस. म्हणजे सेंटेन्सेसमध्ये काय वापरायचं ते सांगितलेलं आहे बघा. हे समजावून सांगण्याची चांगली वेळ असू शकते म्हणून धिस माइट बी अ गुड टाईम टू एक्सप्लेन. तिसरं हे संबंधित आहे म्हणजे धिस इज रिलेटेड टू आणि पुढे जे काय असेल ते टॉपिक आणि याचे उदाहरण असू शकते ॲन एक्झाम्पल ऑफ धिस माइट बी आणि पुढे जे असेल ते. अशा प्रकारे तुम्ही जे यूज सेंटेन्सेस म्हणजे फ्रेजेस आहे त्याच्यामध्ये तुमची जी काय माहिती असेल ॲडिशनल रिलिव्हंट इन्फॉर्मेशन असेल ती तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकतात.
त्याच्यानंतर 5वा पॉईंट बघूया आपण. थिंक्स ऑफ सम एक्झाम्पल्स म्हणजे काही उदाहरणांचा विचार करा. इंटरव्ह्यूअर ऑलवेज आस्क अबाउट युअर पर्सनल क्वालिटीज ऑर स्ट्रेंथ अँड विकनेसेस. सो दोज आर गुड टॉपिक्स टू प्रॅक्टिस speaking about before the interview. As well as thinking of the words of English, think of a time you have behaved in that way or when that quality has helped you in your work to show why it would be useful to your new employer. म्हणजे ह्यामध्ये काय आहे तर काही उदाहरणे आहेत. म्हणजे काय प्रॉब्लेम असतो सांग. इंटरव्ह्यू ऑलवेज आस्क म्हणजे इंटरव्ह्यूअरच्या ऑलवेज आस्क म्हणजे नेहमी काय विचारतो कुठल्या टॉपिकवर तर पर्सनल क्वालिटीज म्हणजे वैयक्तिक तुमचे जे काही हे असतील तुमचे गुण असतील त्याबद्दल म्हणतो. त्याचप्रमाणे तुमची स्ट्रेंथ काय आहे. स्ट्रेंथ म्हणजे तुमची शक्ती काय आहे. तुमची म्हणजे तुमच्यामध्ये कुठला मॅनेज करू शकता तुम्ही चांगल्या पद्धतीने. त्याचप्रमाणे विकनेसेस म्हणजे तुमची कमकुवतपणा काय आहे कमतरता काय आहे याबद्दल विचारतो. हे ऑलवेज आस्क म्हणजे नेहमी विचारले जाणारे इंटरव्ह्यूवर करून क्वेश्चन्स आहेत. हे गुड टॉपिक म्हणजे हे स्पीकिंगसाठी करण्यासाठी गुड टॉपिक आहेत. ते तुम्ही बिफोर करू शकतात म्हणजे ते तुम्हाला ऑलरेडी माहिती असतात म्हणून तुम्ही त्याचा सराव तुम्ही इंटरव्ह्यूच्या अगोदर करू शकतात. पण ॲज वेल ॲज थिंकिंग ऑफ द वर्ड्स इन इंग्लिश, थिंक ऑफ अ टाईम यू हॅव बिहेव in that way or when the quality has helped you in your work to show why it would be useful to your new employer. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला काय सांगता आलं पाहिजे की तुमचे जे काही पॉईंट्स आहेत ते तुमचे क्वालिटी आहेत पॉईंट्स आहेत ते तुमच्या कामामध्ये कसे काय मदत करू शकतात. म्हणजे त्याचा वापर करून तुम्ही अजून कशाप्रकारे म्हणजे चांगला त्याचा वापर तुमच्या ह्याच्यामध्ये करू शकतात जॉबमध्ये करू शकतात हे पण तुम्हाला सांगता यायला पाहिजे. यामध्ये म्हणजे ते पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणजे पटवून देता यायला पाहिजे इंटरव्ह्यूअरला. कारण त्याला असं वाटायला नको की तुमचा विकनेस आहे तो आपल्या जॉबच्या मध्ये येतो आहे. पण तुम्ही जर त्याला एक्सप्लेन करून सांगू शकलात की असं नाही आहे जरा विकनेस आहे पण मी त्यामध्ये पण काही बेटर देऊ शकतो असं म्हणजे काही उदाहरणं तुम्हीचा विचार करून ठेवला असेल तर तुम्ही ते त्यामध्ये सांगू शकता. म्हणजे काय होईल त्याच्यावर इम्प्रेशन पडेल आणि त्याचा जो काही डाऊट्स असेल इंटरव्ह्यूवरचा जो मुलाखत घेणारा असेल त्याला पण क्लिअर होऊन जाईल. आता यामध्ये इम्पॉर्टन्स पॉईंट्स काय लक्षात ठेवायचे तर नेहमी विचारले जाणारे विषय. आता मुलाखतीपूर्वी सराव करू शकतो नेहमी विचारले जाणारे विषय आहेत. वैयक्तिक गुण असेल सामर्थ्य असेल म्हणजे शक्ती असेल कमकुवतपणा असेल म्हणजे ऑलवेज आस्क टॉपिक प्रॅक्टिस बिफोर इंटरव्ह्यू पर्सनल क्वालिटीज स्ट्रेंथ अँड विकनेसेस. दुसरं काय आहे तर तुमची क्षमता तुमच्या नोकरीसाठी कशी उपयोगी आहे हे स्पष्ट करा. म्हणजे एक्सप्लेन हाऊ इज युअर ॲबिलिटी युजफुल टू युअर जॉब. म्हणजे तुमची क्षमता आहे ती कशी काय युजफुल आहे त्याच्याशी रिलेटेड आहे म्हणजे तुम्ही त्याचा वापर करून कसं बेटर काम करू शकता हे तुम्ही त्या इंटरव्ह्यूअरला काय करून द्यायला पाहिजे पटवून द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर 6वा विषय बघूया त्यामधला. बी पोलाइट्स अँड फ्रेंडली बट नॉट टू इन्फॉर्मल. विनम्र आणि मैत्रीपूर्ण व्हा परंतु खूप अनौपचारिक होऊ नका. म्हणजे विनम्र मैत्रीपूर्ण व्हा तुम्ही बोलू शकतात पण अनौपचारिक भाषेचा वापर करू नका. आता बघा अवॉइड स्लंग्स इन द इंटरव्ह्यू अँड यूज पोलाइट क्वेश्चन्स सच हॅज. म्हणजे अवॉइड स्लंग म्हणजे काही शिव्या वगैरे असल्या त्याच्याशी रिलेटेड भाषा लँग्वेज तुम्ही यूज करू नका इंटरव्ह्यूमध्ये. यूज पोलाइट क्वेश्चन्स सच हॅज वूड यू टेल मी और वूड यू टेल मी व्हेन टॉकिंग टू द इंटरव्ह्यू. म्हणजे वूड यू टेल मी वगैरे ते विचारतात क्वेश्चन्स किंवा कुड यू टेल मी या प्रकारे क्वेश्चन विचारतात ते किंवा आपण काहीतरी बोलताना बोलू शकतो. या सगळ्या गोष्टी या सगळ्याच्या क्वेश्चन्स आहेत त्यावेळी काय करायचं तर व्हेन टॉकिंग टू द इंटरव्ह्यू ऑल्दो सम ऑफिसेस यूज इनफॉर्मल इंग्लिश ऑन अ डेली बेसिस. काही जे हे आहेत काही जे ऑर्गनायझेशन्स आहेत इंडस्ट्रीज आहेत
ते काय करतात ऑफिसेस आहेत ते इन्फॉर्मल इंग्लिश यूज करतात. इन्फॉर्मल इंग्लिश यूज करतात ऑफिस बेसिसमध्ये, डेली ऑफिस बेसिसमध्ये. ते चालतं म्हणजे काय होतं की ते ऑफिसमध्ये असते, बरोबर ना. ते ऑफिसमध्ये असतं म्हणजे इट्स नॉट अ गुड आयडिया टू बी टू इन्फॉर्मल इन ॲन इंटरव्ह्यू. ॲटलिस्ट तुम्ही ऑफिसमध्ये बोलत असाल इन्फॉर्मल लँग्वेज तर काही वेळा होऊ शकतं. कारण कसं असतं ऑफिसमध्ये आपली ओळख झालेली असते काय असतं त्यावेळी. पण ऑफिसमध्ये पण काय करायचं इन्फॉर्मल यूज करायचं नाही, जास्त फॉर्मलच यूज करायचं. पण इंटरव्ह्यू असतो त्यावेळी तुम्ही इन्फॉर्मल यूज करता कामा नाही. ते चांगलं नाही आहे. इथे दिलं आहे बघा, इट्स नॉट अ गुड आयडिया टू बी टू इन्फॉर्मल इन ॲन इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये आपण ते यूज करायचं नाही. ॲड्रेस द इंटरव्ह्यूवर म्हणजे इंटरव्ह्यूवरला आपण सांगताना काय म्हणायचं, मिस्टर म्हणायचं, मिसेस म्हणायचं, फॉलोड बाय देअर लास्ट नेम. फॉलोड लास्ट नेम असेल ते त्याचं घ्यायचं. अनलेस दे टेल यू अदरवाईज म्हणजे त्यांनी सांगितलं असेल तर, नाहीतर मिस्टर मिस असं म्हणायचं. कारण त्यांनी जर सांगितलं तरच ते बोलायचं लास्ट नेम. नाहीतर आपल्याला माहिती नसतं आणि आपण ते माहीत असलं तरी आपण ते बोलता कामा नाही. म्हणजे कशी आहे ती इन्फॉर्मल लँग्वेज मानली जाते. म्हणजे तुम्ही जास्त बोलताय किंवा ते लँग्वेजला धरून बोलली लँग्वेजला ती सूट होत नाही. म्हणजे इंटरव्ह्यूसाठी ती काही सूट होत नाही असं आहे. त्यामुळे इन्फॉर्मल लँग्वेज जी आहे ती काय करू नका, यूज करू नका जास्त. काही वेळा म्हणजे ऑफिस वेळा ते सांगितलेलंच आहे. आता इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहेत यामध्ये, तर मुलाखतीत अपशब्द टाळा. अपशब्द, शिव्या किंवा अपशब्द जे आहेत ते टाळायचे. अवॉइड स्लंग इन इंटरव्ह्यू आणि अनौपचारिक भाषा वापरू नका. म्हणजे डोंट यूज इन्फॉर्मल लँग्वेज यूज करू नका. आता 7वा पॉईंट बघूया. फोकस ऑन व्हॉट यू आर सेईंग. आपण काय म्हणत आहात किंवा आपण काय एक्सप्लेन करत आहात त्याच्यावर काय करा, लक्ष केंद्रित करा, फोकस करा. इट्स इम्पॉर्टंट टू स्पीक इंग्लिश वेल. हाऊएव्हर द इंटरव्ह्यूअर विल युज्युअली बी इंटरेस्टेड इन द कंटेंट्स ऑफ व्हॉट यू से रादर दॅन हाऊ यू से इट. म्हणजे ह्यामध्ये इम्पॉर्टन्स काय आहे तर स्पीक इंग्लिश. तुम्ही इंटरव्ह्यूला काय ॲक्सेप्ट असतं की तुम्ही काय म्हणत आहात म्हणजे आपण काय विचारतो त्यापेक्षा तुम्ही जे काय बोलत आहात आणि ते कसं अंडरस्टँडेबल आहे की नाही, तुम्ही जो कंटेंट यूज करत आहात तो बरोबर आहे की नाही हे त्याला ऐकायचं असतं. तो आपण काय त्याला विचारतो त्याच्याशी त्याचं काही लेणं घेणं नसतं. आपण काय विचारतो तो इंटरव्ह्यूवर असतो. तुम्ही काय त्याला देऊ शकता, तुम्ही कशा प्रकारे तुम्ही ते बोलू शकता हे त्याला एक्सपेक्ट असतं. म्हणून अनलेस द इंटरव्ह्यू इज स्पेशली टू टेस्ट युअर इंग्लिश लेवल. आणि त्याला काय असतं, तो इंग्लिश लेवल टेस्ट करत असतो. म्हणजे तुम्ही कसं बोलतायत, कसं तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे, तुमचे एक्सप्रेशन कसे आहे, तुमचे हावभाव तुम्ही कसे करताय ते तो बघत असतो. त्याच्यावर मेनली फोकस असतं. आणि इंग्लिश लेवल तुमची इंग्रजीची जी काही बोलण्याची पद्धत असते त्याच्यावर तो फोकस करत असतो. कारण तुम्ही त्या कंपनीशी जोडले जाणारे असतात. त्याच्यामुळे ते सगळं HR तपासून घ्यावं लागतं. फोकस ऑन द इन्फॉर्मेशन यू आर गिविंग इन युअर आन्सर्स. म्हणजे तुम्ही जे काय इन्फॉर्मेशन देत आहात त्याची जी काय आन्सर्स देत आहात तिचं बरोबर आहेत की नाही त्यावर फोकस तो इन्फॉर्मेशन तुम्ही त्याला जे काही विचारत आहेत क्वेश्चन्स त्यावर तुम्ही आन्सर देताना फोकस करत आहात की नाही, जास्त माहिती देत आहात की नाही हे बघत असतो. इट्स बेटर फॉर द इंटरव्ह्यूअर टू थिंक वाव दॅट्स पर्सन रिअली नोज अबाउट बँकिंग रादर दॅन फॉर देम टू थिंक शी स्पीक ग्रेट इंग्लिश. इट्स अ शेम शी डझंट नो मच अबाउट बँकिंग. म्हणजे त्याला कसं वाटलं पाहिजे ते वाव दॅट्स पर्सन रिअली नो अबाउट बँकिंग. म्हणजे पर्टिक्युलर क्षेत्राचं ह्याला बरोबर काहीतरी माहिती आहे, ती चांगली पण बोलत आहे. शी स्पीक ग्रेट इंग्लिश म्हणजे चांगल्या पद्धतीने ते इंग्रजी बोलत आहे असं त्याच्या थिंक करायला पाहिजे, त्याच्या मनात यायला पाहिजे. की असं नाही की इट्स अ शेम शी डझंट नो मच अबाउट बँकिंग. असं वाटतं कामा नाही की ह्याला काहीच माहिती नाही किंवा ह्याला
लाज वाटते, म्हणजे ह्याला काही त्याबद्दल माहिती नाही असं वाटायला नको. तर त्याच्या मनामध्ये ते यायला पाहिजे की हा खरंच चांगला आहे, काय आहे हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेटेड आणि चांगलं इंग्लिश लँग्वेजला चांगलं धरून बोलायचं. ते इंग्लिश लेवल टेस्ट केली जाते त्यामध्ये. त्याच्यानंतर आता इम्पॉर्टंट्स पॉईंट्स कुठले आहेत त्याच्यावर तर तुमच्या उत्तरावर तसेच इंग्रजी संभाषणावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या उत्तरावर तसेच इंग्रजी संभाषणावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे फोकस ऑन युअर ॲन्सर ॲज वेल ॲज इंग्लिश कॉन्व्हर्सेशन. म्हणजे आपण जे काय बोलतो आहे, संभाषण बोलतो आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे आपण बरोबर बोलतो आहे की नाही, की चुकतं आहे काय ते बघा. तर दुसरं काय आहे, ज्ञान प्लस बोलण्याचे कौशल्य. ज्ञान तुम्हाला नॉलेज असेल प्लस तुमचे स्पीकिंग स्किल चांगलं असेल तर त्याचा काय इम्पॅक्ट होतो की तुम्ही यशस्वी होता. म्हणजे मुलाखत तुम्ही बरोबर देतात, म्हणजे तुम्ही त्यामध्ये काय होणार, सक्सेस होणार, सिलेक्ट होणार. हे मेन आहे. ज्ञान, नॉलेज आणि जो स्पीकिंग स्किल म्हणजे तुमची लँग्वेज इंग्लिश लेवल कशी आहे ती इज इक्वल टू सक्सेसफुल इंटरव्ह्यू. अशा प्रकारे हे 7 पॉईंट्स आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे इंटरव्ह्यूला जाताना हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे त्याच्यावर आपल्याला इम्प्रेशन कसं पडेल इंटरव्ह्यूवर जो असतो मुलाखत घेणारा असेल त्याच्यावर आपण इम्प्रेशन कसं पाडू हे याच्यामधून तुम्हाला कळतं. त्यामुळे हे मेन पॉईंट्स तुम्ही लक्षात घ्या, वाचा आणि लक्ष देऊन बघा. त्याचप्रमाणे तुम्ही जर इंटरव्ह्यू देत असाल तर बेस्ट ऑफ लक. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया पण प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यावर पण आम्ही इंग्रजीशी रिलेटेड माहिती देत असतो. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण आपण व्हिडिओ देत असतो, त्याचप्रमाणे वर्ड्स देत असतो, सेंटेन्सेस देत असतो. त्यामध्ये तुमची मोर प्रॅक्टिस होऊन जाईल, जास्त प्रॅक्टिस होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही काय करा, फेसबुक पेजला आमच्या व्हिजिट द्यायला विसरू नका. त्याचप्रमाणे फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचं प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ म्हणून. त्याच्यावर आम्ही काय सिरीज वगैरे सिरीज असतात, त्याचप्रमाणे अजून कथा वगैरे दिलेले असतात आणि त्यामध्ये आम्ही कॉन्व्हर्सेशन इंग्रजीचा जास्त वापर करतो. त्यामध्ये कॉन्व्हर्सेशन कसं होतं, त्यामुळे कॉन्व्हर्सेशन कसं होतं हे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. म्हणून म्हणतो आहे की स्मिताचा भाऊ हे प्रतिलिपी अकाउंट पेजला तुम्ही नक्की भेट द्या आणि तिथे पण फॉलो करा. तुम्हाला एंटरटेनमेंट पण होऊन जाईल प्लस तुम्हाला एज्युकेशनसाठी पण चांगलं होईल. त्याच्यानंतर लिंक्डइन अकाउंटवर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत, ते आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण तुम्ही आम्हाला फॉलो आणि लाईक करू शकता. आता नेक्स्ट बघणार आहोत इंटरव्ह्यूशीच रिलेटेड आपण बघणार आहोत कुठले कुठले क्वालिटीज लागणार आहेत, अजून काय आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कुठले आहेत ते बघणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि इंटरव्ह्यू असेल तर बेस्ट ऑफ लक.